मुंबईत 26,000 26,500 घरं आहेत जिथे 10 पेक्षा जास्ती लोक राहतात. 8,29,000 मतदार अशा घरांमध्ये आहेत. या 8,29,000 मध्ये किती बोगस मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत, ह्याच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? हे जे तुम्ही BLO पाठवता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही ते बिचारे जाऊन काय बघणार आहेत, काय तुम्हाला फीडबॅक देणार आहेत? आणि हा सगळा विषय जर तुम्हाला धक्कादायक वाटत असेल तर इथे हा विषय थांबत नाही. ह्याच्या पुढे जाऊन हा गुन्हा म्हणाल तुम्ही किंवा अजून काही म्हणाल, पण ह्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट जी आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे, कारण आम्ही यादीचं पूर्णपणे वाचन करत आहोत, प्रत्येक शाखेत वाचन करत आहोत. तुम्हाला आठवत असेल ही यादी जी मुंबई महानगरपालिकेसाठी लागू असेल, मास्टर लिस्ट जी होती, निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की 1 जुलै 2025 नंतर एक सुद्धा नवीन मतदार येऊ शकत नाही. बरोबर आहे? काय तारीख सांगितली होती? 1 जुलै 2025. आमच्याकडे आता एक नजर टाकल्यानंतर, प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास 32 ते 33 हजार मतदार असे आलेले आहेत जे 1 जुलै 2025 नंतर या यादीमध्ये आलेले आहेत. की जर 1 जुलैला ही यादी संपत असेल तर मग हे घुसवलेले कोण आहेत मतदार, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत, कोणी घुसवलेले आहेत? आणि तुमच्या तरी यंत्रणेने जी आम्हाला यंत्रणा सांगत असते की आम्ही काही बदल करू शकत नाही, आम्हाला मास्टर लिस्ट आली तीच मिळाली, मग ही मास्टर लिस्ट मध्ये घुसलेली नावं कुठून?